हा खेळ संगणकाचा. लेखक डॉक्टर अजित देसाई. ह्या वयात मी काही शिकणार नाही. अहो बाबा, मी तुम्हाला काही परीक्षा द्या असे म्हणत नाही, परंतु आता जग एवढे पुढे गेले आहे की आता आपल्याला मागे राहून चालणार नाही. अरे पण मी आता ह्या वयात शिकून काय साधणार आहे? माझी बहुतेक सर्व कामे तू आणि इतर जण करत आहेत. मी बँकेत नोकरी करत असताना संगणक म्हणजेच कम्प्युटर अगदी बाल अवस्थेत होता. आमचे मॅनेजर देखील त्यांना येणाऱ्या आणि जाणवत असलेल्या चुका व माहिती त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सोडवून घेत असत. बाबा, तुमचे म्हणणे काही प्रमाणात बरोबर आहे, परंतु जर तुम्हाला यदाकदाचित मदत मिळाली नाही तर तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायची तयारी केली पाहिजे की नाही? व येणाऱ्या संकटावर मात करून धाडसाने पुढे जायची हिंमत केली पाहिजे. अरे अमित, आजच असे काय घडले की आज तू कंबर कसून माझ्या पाठीशी लागला आहेस? आजवर मी तुला कधीच एवढा आक्रमक झालेला बघितले नव्हते. बाबा, मी आज तुम्हास अशी एक गोष्ट सांगणार आहे की ऐकल्यावर तुम्हाला स्वतःहून वाटेल की आपण सुद्धा संगणकाविषयी माहिती उपलब्ध करून घेतली पाहिजे. संगणक म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर हे आधुनिक माहिती पुरवण्यासाठी मानवाने केलेला आविष्कार आहे. संगणक आपल्याला सर्व प्रकारची मदत करून लागणारी इत्थंभूत माहिती क्षणार्धात किंवा अति अल्प वेळेत पुरवते. त्याप्रमाणे तुमच्या बहुतेक सर्व गरजा, जसे तुमची कागदपत्रे, तुमचा महत्त्वाचा संग्रह जो कोणत्याही स्वरूपात असो, तो पुरवला जातो. तुम्ही नेटवर्कचा वापर करून ईमेल, व्हॉट्सॲप व विविध वेबसाईटना भेट देऊ शकता. पण म्हणतात ना, माणूस हा प्राणी जेवढा हुशार आहे तेवढाच विघ्नसंतोषी व क्रूर आहे. त्याने या आधुनिक तंत्रज्ञानाला शह देऊन गुन्हा करण्यास मानवाला प्रवृत्त केले आहे. ह्या गुन्ह्यास सायबर गुन्हा म्हणतात. सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम ही आजची एक भयानक व गंभीर समस्या आहे. ती संगणक आणि इंटरनेटचा आधार घेऊन केली जाते. ह्यामध्ये कित्येक गोष्टींचा वापर करून माणसांचे व संस्थांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान केले जाते. कधीतरी हे गुन्हेगार संगणक प्रणाली व नेटवर्कद्वारे अनधिकृतपणे प्रवेश करतात, ज्याला हॅकिंग म्हणतात. तसेच इतर माध्यमातून म्हणजे फिशिंग, डेटा चोरी किंवा डेटा थेफ्ट, ऑनलाईन फसवणूक, ऑनलाईन फ्रॉड, ओळख चोरी म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट, सायबर स्टॉकिंग द्वारे हे गुन्हेगार एखाद्याला ब्लॅकमेल करू शकतात, त्याचा संसार उद्ध्वस्त करू शकतात, तर कोणालाही कंगाल बनवू शकतात. मी काही तपशिलात जात नाही, परंतु या कथेचा संबंध सायबर गुन्ह्याशी असल्यामुळे एवढा हा प्रपंच. ही कथा मुंबई शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीची आहे. डॉक्टर अरुण आगाशे हे मुंबई शहरात एक नावाजलेले शल्य विशारद होते. ते मुंबईतील प्रख्यात 2 हॉस्पिटलात मानद सर्जन म्हणून कार्यरत होते. त्यांचे उच्चभ्रू समाजात उठणे बसणे होते. त्यांचा बहुतेक मोठ्या लोकांशी परिचय होता. हे एवढे रामायण सांगायचे कारण की त्यांना असे वाटत होते की ते सर्वज्ञानी आहेत व त्यांना कशापासूनही धोका नाही. त्यांना बहुतेक सर्व प्रकारची माहिती होती. उदाहरणार्थ स्विमिंग, बिलियर्ड्स, टेनिस वगैरे वगैरे. त्यांना थोड्याफार प्रमाणात संगणकाबद्दल सुद्धा माहिती होती. ते स्वतः संगणकाचा वापर करीत असत. त्यांना संगणकाची मूलभूत माहिती होती, जसे उदाहरणार्थ जीमेल, व्हॉट्सॲप, झूम मीटिंग्स वगैरे. ह्या गोष्टींचा सुद्धा ते फायदा घेत असत. त्यांचे कित्येक मित्र त्यांच्या व्हॉट्सॲपवर होते. त्यामुळे असेल कदाचित ते दर 2 तासांनी जसा वेळ मिळेल तसा व्हॉट्सॲपवर मेसेज बघण्यात वेळ घालवत असत. अशाच एका दुपारी जेवणानंतर ते आपल्या सेलफोनवर व्हॉट्सॲप मेसेजेस पाहत होते. त्यावेळेस त्यांच्या एका मित्राचा एक संदेश आला. अरे अरुण, जरा मला तुझी मदत हवी आहे. मी सध्या बाहेर असल्यामुळे मोबाईल रेंजच्या बाहेर आहे.
त्यामुळे मी एके ठिकाणी वस्तू खरेदी करत आहे, म्हणून मी तुझा सेल नंबर दिला आहे. तर तुला आता एक OTP येईल, तो मला माझ्या फोनवर मेसेज कर. इति डॉक्टर संतोष ओक. तो संदेश डॉक्टर आगाशेंनी वाचला. मित्राला मदत करण्याची संधी कधीतरी क्वचित मिळाली होती. डॉक्टर आगाशेंनी आपला मोबाईल नीट पारखून बघितला. त्यांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक OTP नजरेत दिसला. त्यांनी तो लगेच डॉक्टर ओकांना त्यांच्या फोनवर कळवला. त्यानंतर डॉक्टर अरुण आगाशेंनी सहज म्हणून आपला व्हॉट्सॲप मेसेजेस वाचण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळवण्यात आले की यू हॅव बीन लॉक्ड आउट ऑफ व्हॉट्सॲप. तुम्ही व्हॉट्सॲपमधून बाहेर पडला आहात. परत लॉग ऑन करा. डॉक्टर आगाशेंनी जवळजवळ 4 ते 5 वेळा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्यांना यश आले नाही. अखेरीस त्यांनी ते व्हॉट्सॲप काढून टाकून परत ते व्हॉट्सॲप इन्स्टॉल करण्यास सुरुवात केली. ॲप इन्स्टॉल झाल्यावर त्यांना त्यांच्या फोनवर किंवा ईमेलवर OTPसाठी मागणी करण्यात आली, परंतु त्यांच्या फोनवर आणि ईमेलवर कोणताही संदेश आला नाही. काही वेळानंतर त्यांच्या एका जिवलग मित्राचा डॉक्टर आकाश जोशींचा फोन आला. अरे, तू काही अडचणीत आहेस का? मला मेसेज आला आहे की तुला 25,000 रुपयांची अत्यंत निकडीची गरज आहे, म्हणून मी तुला फोन केला आहे. नाही रे, मला कोणतीही गरज नाही. ह्यानंतर कुणालाही उत्तर देऊ नकोस. इति डॉक्टर आगाशे. आता मात्र डॉक्टर आगाशेंना कळून चुकले की त्यांचा मोबाईल हॅक केला गेला आहे. त्यानंतर त्यांना कित्येक जणांचे फोन येऊन गेले. त्यात त्यांच्या एका मैत्रिणीचा फोन आला. अरे अरुण, माझासुद्धा मोबाईल हॅक झालेला दिसतोय. मी तुला एक OTP पाठवला व त्यानंतर माझा फोन हॅक झालाय. आता काय करू? डॉक्टर गायत्री साने. अगं गायत्री, मी सुद्धा त्याच चिंतेत आहे. काही सुचतच नाही. इति डॉक्टर आगाशे. मला काय वाटते की आपण आपले सिम कार्ड बदलूया. माझ्या ऐकिवात आहे की कोणाचा तरी फोन हॅक झाला होता. त्यानंतर त्याने सिम कार्ड बदलले आणि नंतर सर्व सुरळीत झाले. इति डॉक्टर साने. अगं पण ते केल्याने आपल्या फोनमध्ये असलेला सर्व डेटा निघून जाईल. माझ्या फोनमध्ये खूप महत्त्वाचे नंबर्स आणि कित्येक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. त्या कशा मला साठवता येतील? इति डॉक्टर आगाशे. सिम कार्ड बदलल्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टर साने. आता डॉक्टर आगाशांसमोर मोठा प्रश्न उभा होता. अजून किती अग्निदिव्यातून जावे लागणार याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. दुसऱ्याच दिवशी जाऊन त्यांनी आपले सिम कार्ड बदलून घेतले. त्यांच्या नशिबाने त्यांचा मुख्य डेटा सेव्ह झाला होता. डॉक्टर आगाशे घरी आले व परत व्हॉट्सॲपवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा त्यांच्या मोबाईलवर आणि ईमेलवर OTP आला नाही. त्यांना कळून चुकले की हे काही साधेसुधे प्रकरण नाही आहे. आपण जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेऊया का, असा सुद्धा एक विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पोलीस ठाण्यात तक्रार केली तर दररोज पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागेल आणि तेवढा वेळ आपल्यापाशी नक्कीच नाही. जरा वेळ शांतरीतीने विचार करता त्यांना एकदम मागच्या वर्षीची बँगलोरची कॉन्फरन्स आठवली. त्या कॉन्फरन्समध्ये डॉक्टर आगाशे यांना भाषण करावयास बोलावले होते. त्याच कॉन्फरन्समध्ये श्री हेरॉल्ड डिलिमा यांना सायबर गुन्हेविषयी माहिती देण्याकरता बोलावले होते. त्यांचे सायबर गुन्हाविषयी प्रभुत्व होते. हे गृहस्थ व्यासपीठावर उभे राहिले व त्यांना भाषणाला सुरुवात केली. आजच सकाळी मला तुमच्या आयोजकांकडून एक संदेश आला की आजचे तुमचे भाषण होऊ शकत नाही. मला आश्चर्य वाटले. मी जाब विचारण्यास येथे आलो आहे. त्यांनी 10 सेकंदाचा अवधी घेतला व म्हणाले, सॉरी, असे काहीही झालेले नाही. मी फक्त माझ्या विषयाची चुणूक दाखवली. मला थोडा आशेचा किरण नजरेसमोर दिसू लागला. माझ्याकडे त्यांनी दिलेला दूरध्वनी क्रमांक होता. मी त्यांना ताबडतोब फोन लावला. आय एम डॉक्टर आगाशे फ्रॉम मुंबई. वी मेट ॲट द बँगलोर कॉन्फरन्स लास्ट इयर. डू यू रिमेंबर? आपली ओळख मागच्या वर्षी बँगलोरमध्ये झाली होती. आपणास आठवते का? येस, आय डू रिमेंबर. तुम्ही माझ्याबरोबर मराठीत बोलू शकता कारण मी पुण्याचा आहे. इति श्री हेरॉल्ड डिलिमा. माझ्या फोनमध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे.
माझा फोन हॅक झाला आहे. तुम्ही काही मदत करू शकाल का? इथे डॉक्टर आगाशे. मी पुण्यात राहतो. मुंबईत अधूनमधून येणे जाणे होत असते. यू आर लकी. मी उद्याला माझ्या एका ग्राहकाला भेटावयास मुंबईत अंधेरीत येत आहे. तुम्ही मला तेथे 11:30 वाजता भेटू शकाल का? गरजवंताला कोणताही पर्याय नसतो. मी तात्काळ हो म्हटले. पहिल्या प्रथम माझ्या सहकाऱ्यांना सांगून उद्याच्या सर्व अपॉइंटमेंट्स पुढे ढकलल्या. आधीच ठरल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी श्री हेरॉल्डना भेटावयास अंधेरीला गेलो. त्यांनी दिलेल्या कंपनीत मी बरोबर 11:15च्या सुमारास पोचलो. तेथल्या रिसेप्शनिस्टला माझे कार्ड दिले व मला श्री डिलिमाना भेटायचं आहे म्हणून सांगितले. त्यावर तिने उत्तर दिले की ह्या कंपनीत कोणी डिलिमा नावाची व्यक्ती काम करत नाही. मला माझ्या पायाखालची जमीन सरकते की काय असा भास झाला. मी विचार केला की आपण आलेलोच आहोत तर जरा 11:30पर्यंत थांबूया. बरोबर 11:30 वाजता त्या कंपनीच्या मॅनेजरच्या केबिनमधून श्री हेरॉल्ड डिलिमा बाहेर पडताना दिसले आणि माझा जीव भांड्यात पडला. हाय डॉक्टर आगाशे, नाईस टू मीट यू अगेन. माझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर द्विगुणित झाला. मी येथे येतो ह्याची चाहूल सुद्धा कुणाला लागलेली नसते. सर्व काही कॉन्फिडेन्शियल असते. एनिवे, तुमचा प्रॉब्लेम सविस्तररित्या मला सांगा. मी त्यांना कशा रीतीने मूर्ख बनलो हे सांगितले. तुमचा फक्त व्हॉट्सॲप हॅक केले गेले आहे. आपल्याला त्यांना पटवून द्यावे लागणार आहे की ह्यात मी हकनाक गोवलो गेलो आहे. माझ्याकडे एक वेबसाईट आहे, त्यावर पत्र लिहून आपण खुलासा करू. डॉक्टर आगाशे इतके हादरले होते की त्यांनी हेरॉल्डनाच पत्र लिहावयास विनंती केली. तेव्हा ते म्हणाले की हे पत्र कम्प्युटरद्वारा त्यांच्या ईमेलवर पाठवणं गरजेचे आहे. मी माझ्या सहकार्याला फोन करून पाठवण्यास सांगतो. असे म्हणून त्यांनी त्यांचा असिस्टंट मिस्टर अय्यंगारला ते काम करावयास कळवले. नाव यू डोंट हॅव टू वरी. तुम्ही घरी जा व उद्याला लॉग इन करा. फक्त जो हॅकरने दिलेला ईमेल आहे तो डिलीट करण्यास विसरू नका व त्या जागी तुमचा ईमेल ॲड करा. इति श्री हेरॉल्ड डिलिमा. दुसऱ्या दिवशी हेरॉल्डने सांगितल्यानुसार डॉक्टर आगाशेंनी व्हॉट्सॲप लॉग इन केले. त्यांना OTP आला व त्यांचा व्हॉट्सॲप सुरळीतपणे चालू झाला. आता सांगा बाबा, आता तरी तुम्हाला माझे म्हणणे पटणार आहे की नाही? इति अमित. अमित, आज तू माझे डोळे उघडलेस. अजूनपर्यंत मी जुन्या जमान्यातच जगत होतो. मी उद्यापासूनच संगणक शिकण्याचा क्लास चालू करणार आहे आणि माझे जे काही मित्र आहेत माझ्या बरोबरीचे त्यांनाही हे पटवून देईन. तेव्हा खरंच तुझे फार फार आभार. नमस्कार.